गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग आपला असेल सरप्राईज. सो गाईज आता आम्ही चाललो आहे गावाकडे सगळेजण. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथे गेल्याच्या नंतरच आपल्याला समजेल की एक्झॅक्टली आपण कशासाठी चाललेलो आहोत. सो बाकी सगळी मंडळी आता तयार होत आहे. अरे हाफ चड्डी घालचा जा, ड्रेस घाल नवीन. ओके ना. सो गाईज अशा प्रकारे सगळेजण आमचे मंडळी रेडी होत आहेत. मंडळी थोडासा आता मेकअप राहिलेला आहे आमच्या लेडीज वर्गांचा. तर मंडळी अशा प्रकारे आता पॅकेजिंग झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत गावाकडे. श्रेयांश पण तयार झालेला आहे. चप्पल कुठं आहे तुझी? चला. मंडळी सामान अजून आहे. ही बॅग आपल्याला अजून गाडीमध्ये टाकायची आहे. आणि थोडंफार आता सगळेजण रेडी झालेले आहेत. ए पडते खाली खाली ती बॅग. बॅग आहे बॅग ही. तर गाईज अशा प्रकारे आपल्या लेडीज मंडळी बाहेर आलेल्या आहेत. त्यांचं सगळं मेकअप वगैरे सामान झालेलं आहे आणि ऑफिशियली आता आम्ही निघणार आहोत. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत गाडीमध्ये आणि माझ्यासोबत आलेला आहे श्रेयांश आणि आई पण, आणि बाकीचे मंडळी येतच आहेत. सो आपण आता लगेच निघूयात. आणि तर तिथे गेल्याच्या नंतरच तुम्हाला सरप्राईज काय असेल ते समजून जाईल. सो पूर्ण कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण अशी धमाल होऊन जाईल. आणि A few moments later. तर मंडळी सगळेजण बसत आहे. गजानन महाराज की जय. बसले मंडळी. पोहोचलो आम्ही फार्म हाऊसला आपल्या. घे की ते आधी सामान घेऊन जा वरी. तर मंडळी पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि पाहू शकता सगळ्यांच्या गाड्या. तो आज मी तुम्हाला एक इलेक्ट्रिकल कारची थोडक्यात माहिती देतो. म्हणजे कितीपर्यंत रेंज असते काय नाही त्याची.
ही आहे इलेक्ट्रिकल गाडी. किती आहे रेंज आता गाडीची? रेंज करा बरं ऑन करा. 437. 437. किती वेळ लागते भरायला? अर्धा तास. अर्धा तास होऊन जाते. अर्धा तास. अच्छा, म्हणजे असं काय असं भीती वगैरे काय, म्हणजे असं कधी इमर्जन्सी आपण जायचं असेल तसं काय नाही? 500 किलोमीटर जाऊ शकते नॉनस्टॉप. नॉनस्टॉप. म्हणजे आपल्या गाड्या सारख्याच आहेत. आणि चार्जिंग करायचं असेल तिचा केबल स्टेशन, हां चार्जिंग स्टेशन आहेत ना प्रत्येक ठिकाणी. ओके. सो गाईज अशा प्रकारे आपली जी ॲव्हरेज कार असते तशाच प्रकारची इलेक्ट्रिकल कार आहे. सो त्याच्यावर ऑलरेडी रेंज दाखवते, त्या रेंजनुसार आपण चार्जिंग करू शकता. चार्जिंग स्टेशन्स पण असतात तिचे. जशी आपली गाडी आहे टोयोटा हायरायडर CNG प्लस पेट्रोलची. सो त्याच प्रकारचे इलेक्ट्रिकल. पण बऱ्याच लोकांना कसं आहे, भरोसा अजून आलेला नाही इलेक्ट्रिकलवर. आणि आमची बी इच्छा होती की टाटाची, मला वाटते टाटा नाही, टाटा पंच, हां ती पण प्युअर इलेक्ट्रिकल आहे ना. हो, ती घ्यायची इच्छा होती आमची. 22-23 लाखाला पडत होती. टाटा कर्व आहे. हा, आपल्या गाडीचं नाव काय? BYD. केवढ्याला पडली होती? हे 32 लाख. 32 लाख टोटल कॅशमध्ये. टोटल कॅश. A few moments later. लग्नाचा टाइम व्हायला आता. मंडळी, फार अशी प्रचंड गरमी आहे आणि आता लग्न समारंभ झालेला आहे. सगळ्या पंक्ती वगैरे बसलेल्या आहेत. आणि बघा, तर आता आपण काढ आता काढ. ढकला की या त्या खालच्या जातात जरा कोणी आनंदाची येई ना तसे चला मग निघायचं आता. आले तर बरं. A few moments later. गाईज, लग्नाचा टाइम होता 12:30 आणि लग्न लागलेलं आहे 2 वाजता. आणि प्रचंड असं गरमी होत होती त्या मंडपामध्ये. आणि मित्रांनो, पूर्ण 1.5 तास लग्न लेट लागलं. आणि सो आता सगळं नियोजन वगैरे व्यवस्थित आपण तिकडं लग्नाचं करून, कारण की ते माझ्या चुलत भावाचंच लग्न होतं. सो मी आता या ब्लॉगमध्ये त्यांचं सगळं दाखवतो तुम्हाला. नवरी आणि नवरदेवाचं पण एंट्री कशी बघायचं. A few moments later. नाही ना, फर्स्ट क्लास खिचडी खातो आता. खिचडी खातो, खिचडी. तिथं कसं आहे, लग्न मग कार्य जेव वाटत नाही. चांगली दिसायलीस. हो, खरंच चांगली दिसायलीस. तुझा फोटो, आमच्या लग्नात तुझे फोटो आले, फक्त एका ठिकाणी आहेस. जिथं लग्न जेवण करू लागलो ना, तिथं बसली होतीस तू. चांगला आला फोटो. हे आहे की नाही, जेवण करता वेळी छान आहे.
बोल की आता कसं वाटलं लग्न? खूपच वर. काय केलं दीदीने जेवायला? खिचडी केली, खिचडी. अशा प्रकारे खिचडी केलेली काही मुगाची डाळ आणि शेंगदाणे टाकून मस्त फर्स्ट क्लास दीदीने आणलेली आहे त्याच्या खिचडी. खा बरं. सांग. यम्मी यम्मी आहे. वा कशी आहे बघ. शक्तिमान आहे, शक्तिमान है ना शिवबा? हा आता सांग शिवबा आंटीला आपल्या दीदीला सांग. खाल्ला की मी? हां खाल्ला. मन हॅलो गाईज. हा आता सापडते. हो सापडलं सापडलं. शिवबा काय करतो आणि ते कुत्र्याने खाऊन लागलं. A few moments later. मंडळी आता संध्याकाळ झालेली आहे. मी मराठ्याला गेलो होतो बिस्लरी बॉटल आणण्यासाठी आणि हे काही चिप्स वगैरे आणलेले आहेत. सो तर मला वाटते आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूयात आणि इथेच ब्लॉगला एंड करूयात, म्हणजे शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.